मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध संजनाला म्हणतो, अगं संजना, तुझं काय डोकं फिरलंय का? तुला धमक्यांचे फोन येत आहेत, तुला कुणीतरी सारखं ब्लॅकमेल करतंय आणि घाबरवण्याचं काम करते. तरीही सुद्धा तुला तुझ्या इन्स्टिट्यूटचा नाद सोडायचाच नाही का? त्या अरुंधतीसारखं तुझंही डोकं फिरलं का? अगं, ती राधिका खूप डेंजरस बाई आहे. ती आत्ता कुठे सुरुवात झाली तर ती एवढ्या मोठ्या थराला गेली. आता ती पुढे काय काय करू शकते याचा तरी अंदाज तुला आहे का? तुझे उपद्व्याप अगोदर तू थांबव. त्यावरती संजना म्हणते, नाही थांबवणार मी, मला फक्त माझं काम करायचंय. आम्ही दोघीही एकमेकींना एक्झिस्ट करू शकलो असतो, हेल्दी कॉम्पिटिशन करून एकमेकींना मोटिवेट करू शकलो असतो, परंतु नाही. आणि आता त्या राधिकाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणारच नाही. त्यावरती अनिरुद्ध रागातच म्हणतो, अरे चाललंय काय? जो तो उठतो आणि तलवार घेऊनच निघतो. अगं संजना, तुला किती वेळा सांगू, तुला समजतंय का? ही जे करतीये ना राधिका, तिच्या डोक्यावर कोणीतरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे म्हणून ते करतीये. त्यावरती संजना म्हणते, प्रश्न त्या एका व्यक्तीचा नाहीये अनिरुद्ध. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या मुलींना किती मोठ्या संधी मिळत आहेत, त्या फॅशन किती छान शिकतायत, त्याचबरोबर त्यांना चांगल्या संधी चालून पण येत आहेत. आणि नेमकं हेच त्या राधिकाला नको आहे. जर इंडस्ट्रीमध्ये आम्ही नवीन असलो आणि त्याचबरोबर तिचं दुकान बंद पडलं तर मग खायचं काय, हा प्रश्न तिच्यासमोर पडला असेल. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, हे सगळं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे संजना. संजना म्हणते, मी प्रॅक्टिकलच बोलतीये. इन्स्टिट्यूटमधल्या एम्प्लॉईंचं घर या पगारावर चालतं आणि मी त्यानं कसं कामावरून काढून टाकू, असं म्हणून आता ती अनिरुद्धला समजावत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, हे बघ, तू जर माघार घेणार नसशील तर मग काय करणार आहे? तेव्हा संजना म्हणते, मला तुझी मदत हवी आहे. तू करशील मला मदत? तुला काय वाटतं मी इथपर्यंत कशासाठी आली आहे? त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, हे बघ, मला नाही मदत करता येणार, कारण त्या राधिकाला माहीत आहे मी तुझा नवरा आहे. त्यावरती संजना म्हणते, नवरा होता, आता नाहीये. आपल्या डिवोर्सबद्दल सुद्धा तिला माहिती आहे. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो की मग काय करू मी पुढे? संजना म्हणते, मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचंय की काहीही झालं तरी, कोणतीही सिच्युएशन आली तरी तू माझा हात सोडणार नाहीस, मला मध्ये सोडून देणार नाहीस. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, नाही देणार. तर आता संजना पुढे त्याला तो प्लॅन सांगणार असता अनिरुद्ध मदत करायला तयार झाला हे पाहून संजना त्याला मिठी मारते. तर आता दुसऱ्या दिवशी अनघा आणि संजना या दोघीही आरोहीकडे जातात. तेव्हा अरुंधती म्हणते, तुम्ही इथे आलेलं अजिबात अनिरुद्धंना आवडणार नाही हे मला माहिती आहे. तेव्हा आरोही म्हणते, जेव्हा मी गणपतीच्या दिवशी तिकडे आले होते तेव्हा खूप प्रेमाने तुम्ही माझं स्वागत केलं होतं, माझी काळजी घेतली होती, पण तुमचा जीव धोक्यात घालून मला अजिबात न्याय मिळवायचा नाहीये. तेव्हा आता संजना म्हणते की आम्ही कुणाचाही किंवा स्वतःचाही जीव धोक्यात घालून इकडे आलेलो नाहीये, आम्हाला मनापासून वाटतंय की तुला मदत करावी. त्यावरती अनघा म्हणते, आरोही, तू स्वतःला अशी दोष देत जाऊ नको. असं समज की आम्ही आम्हालाच मदत करतोय, कारण जे काही झालं त्याच्या झळा तुम्हाला सोसाव्या लागल्या आणि त्याचा इम्पॅक्ट आमच्यावर झाला, एवढंच. तेव्हा संजना विचारते, अरुंधती पुढे काय काय करायचं ते सांग. तेव्हा अरुंधती पुढे काय करायचं तो प्लॅन सांगते. तर आता दुसरीकडे अनिरुद्ध हा फोनवर बोलत असतो की मला तुमच्या राधिका मॅडमला लवकरात लवकर भेटायचं आहे, कारण संजनाबरोबर आता माझा डिवोर्स होणार आहे आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, हे तर तुम्हाला माहीतच असेल. मला लवकरात लवकर राधिका मॅडमबरोबर भेट घालून द्या, कारण त्यांच्याबरोबर मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यांच्या ते फायद्याचंच आहे. पण संजना ही त्यांच्याविरुद्ध काय काय करते, तिचे पुढचे काय प्लॅन आहे, हे मी सगळं काही तुमच्या राधिका मॅडमला सांगणार आहे. लवकरात लवकर आता तुम्ही वेळ कळवा, असं म्हणून अनिरुद्ध फोन ठेवतो. तेव्हा आप्पा अनिरुद्धचं हे सगळं बोलणं ऐकतात. आप्पांना आता खूप राग येतो. तेव्हा ते विचारतात, कुणाविरुद्ध कट रचायचा आहे आणि कुणाविरुद्ध काय काय कुरघोडी चालल्या आहेत? अरे, एकेकाळी तू संजनावर प्रेम केलं होतं आणि आता तिच्या विरोधातच उभा राहतोस, हे मला अजिबात आवडत नाही तुझं अनिरुद्ध. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, आप्पा, अहो माझं ऐकून घ्या. तरीही आता आप्पा ऐकायला तयार नसतात. अनिरुद्ध म्हणतो, मी आणि संजना मिळून राधिका विरोधातच प्लॅन करतोय आणि
तुम्हाला ते नंतर सांगेन. आप्पा विचारतात कोणता प्लॅन, काय नक्की? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की आता नाही सांगू शकत तुम्हाला ते, आणि मी संजनाच्या बाजूनेच आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आप्पा तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? अहो जर हे अरुंधतीने सांगितलं असतं ना तर तुमचा विश्वास बसला असता, पण मी सांगितलं म्हणून तुमचा विश्वास आता कधीही बसणार नाही. ती आप्पा म्हणतात तुझा इतिहास काय सांगतो माहिती आहे का? अरे जर तू एखाद्याची मदत केलीस मध्येच त्यांची साथ सोडून देतो, त्यामुळे तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही सहजासहजी. तर अनिरुद्ध म्हणतो माझ्यावर आत्ता ह्यावेळी तरी विश्वास ठेवा. आप्पा म्हणतात बरं ठीक आहे. तेवढ्यातच कांचन अनघाला आवाज देत तेथे येते. तेव्हा त्या बाहेर गेल्या आहेत असं आप्पा म्हणतात. आता कांचन म्हणते की मला पूजेचं काही सामान आणायचं होतं. म्हटलं स्थापना आहे तर आपण देवीची पूजा करूयात. तर आता आप्पा म्हणतात काय माहीत अनघा कुठे आहे? सकाळी अनघाला घेऊन गेली होती तर सर्व सामान एकत्रच आणायचं ना. त्यावरती कांचन म्हणते अहो या भीतीपोटीच आम्ही आणत नाही, जास्त वेळ बाहेर थांबायला नको म्हणून. तेवढ्यातच आता अभि तेथे अनघाला आवाज देत येतो. तेव्हा अनघा रूममध्ये पण नाही आहे का असं अभिला अनिरुद्ध विचारतो. त्यावरती अभि म्हणतो की नाही, जानकी रडून रडून गोंधळ घालतीये, सकाळपासून अनघाचा चेहरा दिसला नाही म्हणून. तर आता अनिरुद्ध म्हणतो मला माहिती आहे ना, अनघा आणि संजना या दोघीही एकत्रच असणार आहेत. आप्पाही म्हणतात की हो असतील एकत्र, तू नको काळजी करू अभि. तर आता अनिरुद्ध म्हणतो मी घातलेले नियम नेहमी यांना मोडायचेच असते. अरुंधती आता वेडेपणा करते आणि त्या वेडेपणाला संजना व अनघा या दोघीही खतपाणी घालतात. तर आता कांचन म्हणते हे कधीपर्यंत चालणार आहे काय माहीत. तर आता अनिरुद्ध सर्वांनाच म्हणतो ही अरुंधती ना नको नुसते उद्योग करत बसते आणि आपल्याला ते भोगावे लागतात. त्यावरती आता आप्पा म्हणतात अरे साधी साधी लोकंसुद्धा आरोहीच्या बाजूने उभी आहेत. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो त्यांना काय जातंय सोशल मीडियावर एक दोन वाक्य खरडायला, ज्याच्यावर प्रत्यक्ष वेळ येते ना त्यांना समजेल. तर आता रस्त्यावर साधी भांडणं झाली तरीही लोक मदतीला येत नाही असं अभि म्हणतो. त्यावरती कांचन म्हणते संजना आणि अनघाला जर त्या अरुंधतीच्या बाजूने उभं राहायचं असेल तर त्या दोघींना स्पष्टपणे सांगू आपण तिथेच जाऊन राहा, अरुंधती करेल तिचं रक्षण. तेव्हा सगळेजण बोलत असताना अचानक खिडकीवर कोणीतरी दगड मारतं. तेव्हा त्याची काच अभिच्या डोक्याला लागते. अभि जोरात ओरडतो. घरातील सगळेजण खूप घाबरतात. तर अनिरुद्ध कोण आहे असं म्हणत बाहेर येतो. तर आता कांचनला अभि म्हणतो आजी तू इथेच थांब, मी वर छकुलीकडे जातो, ती एकटीच आहे, तिला उगीच काही दुखापत व्हायला नको. तर इकडे आप्पा आणि अनिरुद्ध हे दोघेही बाहेर आलेले असतात. तर अनिरुद्ध म्हणतो कोण रे तुम्ही? मुलं खूप जोराजोरात हसू लागतात आणि म्हणतात मी अगोदरच तुम्हाला वॉर्निंग दिली होती की लवकरात लवकर ती केस मागे घ्यायची, अरुंधतीला सांगा, नाहीतर आम्ही अगोदर तिला पेटवणार आणि मग नंतर तिच्या दोन्हीही घरांना पेटवणार. त्यावरती अनिरुद्ध आणि आप्पा हे दोघेही खूपच घाबरतात. तेव्हा तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा त्यातीलच एक मुलगा आता जोरात दगड फेकून मारतो आणि म्हणतो काय काय करू शकतो अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर आता अनिरुद्ध तो दगड झेलतो, त्याच्या हाताला जोरात दुखापत होते. तर आता आप्पा हे खूपच घाबरलेले असतात. तेवढ्यातच संजना आणि अनघा या दोघीही तेथे येतात. त्या दोघीही तो सर्व प्रकार पाहून खूपच घाबरतात. ती मुलं पुन्हा एकदा धमकी देतात. तर संजना आणि अनघा या दोघींनाही अनिरुद्ध आतमध्ये जायला सांगतो. तो कुणाबरोबर काहीही बोलत नाही. तर आता दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष हे दोघेही रूममध्ये बसलेले असतात. आशु म्हणतो अरुंधती मी तुझ्याशी बोलतोय, रोज रोज बोलून कौतुक करून तुलाही नको वाटत असेल म्हणून मनातल्या मनात मी तुझ्याशी गप्पा मारतोय. तर आता पुढे काय काय करायचं हे सगळं काही अरुंधती आता आशूला सांगत असते. नवरात्रीमध्ये आपण खरंच आरोहीला न्याय मिळवून देणारच आहोत. पुढे काय काय करायचं हा प्लॅन अरुंधती आशूला सांगते. आशू म्हणतो तू तुझ्या प्लॅनवर ठाम आहे ना? त्यावरती अरुंधती हो म्हणते. तर आता दुसरीकडे कांचन खूपच भडकलेली असते. तेव्हा ती संजना आणि अनघाला खूप काही बोलते, म्हणते की हे सगळं काही तुमच्यामुळे होतंय. तर अनिरुद्ध म्हणतो मी सांगितलं होतं ना तुम्हाला अरुंधतीकडे जायचं नाही. कांचन म्हणते आज जर जानकी मी आणि हेच असतो तर त्यांनी जानकीला कसं वाचवलं असतं. तर अभि म्हणतो मला असं वाटतं आपण त्या मुलांची तक्रार करायला हवं. त्यावरती कांचन म्हणते मला असं वाटतंय ती मुलं ना राक्षस आहेत. तर अभि म्हणतो मला असं वाटतंय हे लवकरात लवकर आता
संपायला हवं. तर अनघा म्हणते म्हणून तर आपण ताईला लवकरात लवकर मदत करायला हवी. तेव्हा कांचनाता संजना आणि अनघावर खूप ओरडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये करणची आई आता अरुंधतीकडे येते आणि हात जोडून म्हणते मलाही तुमची मदत करायची आहे, तुम्ही हे अगोदर थांबवा. तर आता आरोही खूप घाबरते. अरुंधती करण पाटीलच्या आईला खूप बोलते आणि म्हणते की तुम्हाला पश्चाताप होत असेल तर आम्हाला अगोदर मदत करा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.